नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे। शेतकरी मित्रांनो, मान्सूनबाबत ही एक आनंदाची बातमी येत आहे। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत व व्हिडिओला लाईक देखील करत नाहीत, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला आहे। मान्सूनची उत्तरेकडची सीमा मालदीवच्या काही भागात, निकोबार बेटामध्ये तसंच दक्षिण अंदमान समुद्रातून जात असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलंय। 31 मे पर्यंत मान्सून भारताच्या मुख्य भूमी म्हणजे केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। साधारणतः मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये, 5 जूनच्या आसपास गोव्यात, 10 जूनच्या आसपास मुंबईत आणि 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून अवतरतो। सध्या अनेक ठिकाणी मान्सून पूर्व सरी बरसत आहेत। तामिळनाडू आणि केरळच्या या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील 2 दिवस रेड अलर्टही देण्यात आलेला आहे। काही राज्यांमध्ये रविवारी पावसामुळे पाणी साचलेलं दिसलंय। गोव्यासह दक्षिणेकडच्या सर्व भागांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मान्सून हा लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। तर मित्रांनो, ही होती मान्सूनबाबत छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।